नमस्कार मंडळी, आज जायचं आहे शेतात खत पांगवायला. तर चला. केळीची झाडं आणि ऊसातनं रस्ता आहे बघा. गावाकडची हवा सगळं कसं ओकेमध्ये. माझ्या डोक्यावरच्या टपाला कधीच मला हात लावावा लागत नाही, कारण तो डबी चुंबळ जरी नसली ना तरी तो डब्बा तिकडे. इकडे कारभारी तर माझ्या हाती आले होते, डब घेऊन, खोरं घेऊन, लातूर घेऊन. तिकडे सासरे मुली पण आल्या होत्या. सासरे मुलींना झाडाखाली बसत होते आणि मग त्याला बाटली ठेवते झाडाखाली आणि कॅमेरा फिक्स करून ठेवते. तुम्हाला दाखवते आम्ही खत नक्की कसं पांगवतो. तर हे आमच्या मुक्तगोठ्यातलं शेणखत आहे बरं. शेणखताचे फायदे खूप आहेत. इकडे आम्हाला आता धनं टाकायचे, कोथिंबीर लावायची आणि त्यासाठी आम्हाला वावराला, मोकळ्या वावराला आम्ही खत घालतो आहे. मग शेणखत हे ऑर्गॅनिक येतं ना, तर खूप फायदे आहेत शेणखताचे. जमीन सुपीक राहते आणि दरवर्षी आम्ही खत घालतो. कारभारी पण रेडी होऊन आले, डोक्याला बांधून शेतात काम करायचं म्हणलं की पहिलं डोक्याला बांधायला लागतं, शर्ट घालायला लागतं, मग पुढचं काम सुरू होते. आता खाकान्यांनी पर वाट लागते. खत पांगवता इथं कारभाऱ्यांच्या आजीची एंट्री झाली. या दोन्ही आजी आहेत बरं. या पिवळ्या साडीवाल्या आजी आहेत त्या मम्मीची आजी आहेत, आणि मम्मीची आई आहे, आणि ते गुलाबी साडीवाल्या वडिलांची आहेत. तर आमच्या बाळांना मम्मीने कॅमेरा लावला आहे, आपण पण जरा पोज देऊन घ्यावे. गडीभर उभं राहिलं होतं, त्याला कळेना कोणती पोज द्यायची. त्याच्यानंतर त्याला आजीने आवाज दिला होता, मग ते परत सावलीला बसायला गेले. त्याला मोबाईल घेऊन बोलवलं होतं, एक कॉल करायचा होता म्हणून मध्येच मोबाईलचं काम आलं. तेव्हा अशा प्रकारे ते पूर्ण खत जे खाली पण राहिले ते पण पांगवायला लागतं. असं टब भरून पण आम्ही पांगवत होतो. इकडे बघा कारभारी पांगवत आहेत. मी जरा म्हटलं पाणी पिऊन येते. मला म्हटले, ओरडत होते मला, शूट करते, काम सोडून, उन्हाचं आवरून घे म्हणत होते पटपट. नाही बघा खतात काय घावलं आहे बघा. ह्याला आमच्याकडे उन्नी म्हणतात किंवा हुमणी पण म्हणतात. तर ही हुमणी असते ना, ती पिकाची डायरेक्ट मुळं खायला सुरुवात करते. तिला आम्ही जर ती दिसली तर मारून टाकतो. तिला हातात घेऊन पण दाखवते कसली मोठी ही खत खाते, खतातच राहते, खतातली आळी आहे ही. आणि हे बघा कसं घर बनवले मस्त, केवढी आहे बघा, खाऊन खाऊन केवढी झाली आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन बरं. शेतातून घरी आल्यानंतर जेवायचं म्हटलं तर भाजी संपली होती, मग काय आपलं लोणचं, मिरची आणि कैरी. व्लॉगला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्लॉगसाठी रॉयल शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.